आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरला माझ्या आजची शेवयाची खीर लई आवडते. आज त्याला ती खीर खाऊन लई भारी वाटेल. आहे मला जरा चहा दे ना. देते बर का. बरं झालं आलीस. मला ना जरा तुझ्याशी बोलायचंच होतं एका गोष्टीबद्दल. काय ग? नाही म्हणजे सूर्य अचानक पश्चिमेला कसा उगवला म्हणायचा. अहो एवढी चांगली वागायला लागलीस तू अचानक. एवढी चांगली बुद्धी आली कुठनं? त्यात बुद्धीचं काय? आता सुंदरला बरं नाही म्हटल्यावर मला बी वाईट वाटणार ना व. नाही वाईट वाटायलाच पाहिजे. काळजी वाटायलाच पाहिजे सुंदरची. पर काय बी वंगाळ वागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. आहे मुलगी आहे ना व मी तुझी. इतरांवर विश्वास ठेवती अगदी डोळं झाकून. तसं जरा स्वतःच्या लेकीवर बी ठेव की कधीतरी विश्वास. आई अंबाबाई माझ्या लेकीला सद्बुद्धी दे ग बाई. नाहीतर ही बाया काय गुण उधळल काय माहिती नाही. आत्या शेवयांची खीर बनवताय ना? वय सुंदरना खूप आवडते. त्यांच्यासाठीच बनवताय ना? वय ग आपल्या सुंदरसाठीच बनवतीये बघ खीर. ही खीर खाल्ली ना की सगळ्या आठवणी कशा घडाघडा सांगतोय बघते. अक्षरा लई दिसानं असं मन मोकळं हसताना बघते बघ तुला. अशीच हसत राहा. लई भारी दिसतीस. आत्या काही मदत करू? अगं नाही समज झालंय. तू खीर घेऊन जा फक्त. बघतेस नव तूच. अगं तुझ्याशी लगीन करून काय मिळालं माझ्या लेकाला? तुझ्या बहिणीने तर चांगलाच सूड उगवलाय त्याच्यावर. तुझ्याशी लगीन झालं नसतं ना तर त्याच्यावर ही येळच आली नसती. मी एकटीनेच विरोध केला होता तुमच्या लग्नाला. अगं इतकी चांगली चांगली स्थळं आली होती ना त्याला. पण तो तुझ्या प्रेमात येणार ना. माझं काय बी न ऐकता तुझ्याशी पळून जाऊन लगीन केलं त्याने. तुझ्या प्रेमापोटी तो काय बी करायला तयार असतो. तरी पण तोच वाईट कसं ग? तुझ्या बहिणीचा कसला एवढा राग आहे त्याच्यावर ते काही मला ठाव नाही. पण ती त्याचं लय मोठं नुकसान करायला लागली. घ्या ही तर फजा रंगलाय तुमचा. अगं शर्वरी तुझ्यासाठी चहा घेऊन आले होते मी. कुठं कुठं शोधलं तुला आणि तू इथं बसली वय. घे चहा घे. नकोय मला. तसं दुर्गा मामी तुम्ही जे काही बोलत होता ना ते काही खोटं नाही बघा. अहो काल मी रात्री स्वतः अक्षराला वसुंधरा मामीकडे माफी मागताना ऐकलं. काय? वय तर ती मामीने विचारत होती की मी जे अश्विन बरोबर वागले ते बरोबर आहे ना व. मला काय वाटतंय अक्षरानं हे समद अश्विनच्या रागापोटी केलंय. नाही तिला कदाचित त्या अश्विनच्या गोडाऊन मध्ये आग लागली ना तेव्हा वाटलं असेल की आता ह्यातून हा बाहेर कसा पडणार, माझ्या बहिणीला सुखी कसा ठेवणार. आणि सुंदर बी अश्विनच्या बाजूने होता ना तेव्हा. आणि तू बी थोडी लांबच गेली होती तिच्यापासनं अश्विनच्या प्रेमामुळं. मग आता मला सांग अक्षराच्या जवळची 2 हक्काची माणसं अश्विन जवळ जातायत आणि वर सुंदर त्याची समधी प्रॉपर्टी अश्विनच्या नावावर कर म्हणून हट्ट करत होता. मग आता या समध्यात तिचं महत्व जरा कमी झालं ना. तिला सहन झालं नसेल म्हणून तिनं बरोबर स्वतःच्या प्लॅन मध्ये अश्विनला फसवलं.
आणि सुंदरला मारायला गेला होता असलं काहीतरी बनाव करून अश्विनचा पत्ता कट केला. आता मला नाही वाटत की अक्षराला या समजातून अश्विनला सोडवायचंय. हा, पण एक व्यक्ती आहे जी अश्विनला या समजातून बाहेर काढू शकते. कोण? सुंदर. पण त्याची मेमरी परत यायला पाहिजे. खरंच सुंदरची साक्ष ऐकून अश्विन निर्दोष आहे हे सिद्ध होईल ना? वय वय, अहो त्योच करू शकतो हे. हिता अश्विनचं मला काही लेणे देणे. फक्त अक्षरावर ह्यो माझा पहिला वार, आणि ती धारातीर्थी पडली की सुंदर माझाच, आणि त्याची मालमत्ता बी माझीच. जीजू, काही आठवत आहे? अश्विन बद्दल काही आठवत आहे? अश्विन बद्दल आठवत आहे का काही? त्यानं नाही केलंय ना हे? त्यानं तुम्हाला त्रास दिला नाहीये ना? तो निर्दोष आहे ना? सांगा ना जीजू. अश्विन तुमचा लाडका भाऊ, तो हे नाही करू शकत, हो ना? जीजू बोला ना काहीतरी. सांगा ना, तो तुम्हाला त्रास नाही देऊ शकत ना? तुमच्या बायकोने त्याच्यावर खोटे आरोप केले आणि विनाकारण त्याला अडकवले, पण तुम्हाला माहिती आहे ना तो असा नाहीये. तो चांगला आहे, सगळ्यांशी किती प्रेमाने वागतो तो निर्दोष आहे ना? त्यानं तुम्हाला त्रास दिला नाहीये ना? बरोबर आहे जीजू. प्लीज असं निघून जाऊ नका प्लीज. मी भीक मागते तुमच्या समोर. तुमच्याशिवाय अश्विनला कोणीच नाही वाचू शकत हो. प्लीज आठवा ना प्लीज. तो निर्दोष आहे ना? प्लीज मला सांगा. अश्विन तुमचा भाऊ